अभिषेक शहाणे, सगळेजण खाली बसल्यानंतर कुस्ती लागणार आहे. सगळेजण खाली बसल्यानंतर पंच म्हणून संभाजी राक्षे असतात, नॅशनल चॅम्पियन आणि भरत लिमन अनेक पदकाचे मानकरी, अनेक स्पर्धा खेळलेले पैलवान, बिराज धर्माचे आवडते पट्टे. कुस्ती निकालीच करावी लागणार आहे. आता माईकचा थोडा आवाजाचा ताळमेळ राहू द्या, थोडा कडक करा आवाज. हा, एक कुस्ती चालू होते. महाराष्ट्रातल्या अस्सल कुस्ती. माऊली कोकाटे हात वरती करा. इंदापूर तालुक्यातील सराटी गावचा पैलवान आहे. इंदापूर तालुक्याला या पोराकडून आशात महाराष्ट्र केसरी गदेचा दावेदार आहे पुढच्या भविष्यातला. आणि प्रकाश बनकर तोही उपमहाराष्ट्र केसरी आहे. संभाजी राक्षे असतात 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर. इको थोडं कमी करा. तानाजी बनकरचा पुतण्या हा प्रकाश बनकर. कष्टाळू मेहनती दोन्ही पोरा आखाड्यावरती लढायला लागलेले आहेत. मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. सगळ्यांनी बजरंग बलीचा जय जयकार करायचा आहे. सुरुवातीपासून आपण देवाचा गजर केला नाही. मी पण ज्याचे पक्व फळापरी गळले रे, हे जीवन त्याला कळले रे. देवाचं नाव घ्यायला मीपणा आणू नका. मीपणा हे मड्याचं लक्षण असते. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वायाने कपंता जाऊ नको, जळतील पापे जन्मांतरीची. सगळ्यांनी वरती हात करा. बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. हॅलो, 73 नंबरची गाडी स्कॉर्पिओ मंदिरासमोर कोणाची तरी आहे, ती बाजूला करा. 1073 सुभाष सावंत या मैदानासाठी उपस्थित झालेले, त्यांचा सहर्ष स्वागत आहे. कुस्ती मात्र चांगली घेतली ग्रामस्थांनी. गेल्या वर्षी सुद्धा पृथ्वीराज पाटील आणि भारत मधने दादा शेळके दोन्ही महाराष्ट्र केसरी गेल्या वर्षी या मैदानात लढले. आणि हे दोन्ही आत लढणारे पैलवान उपमहाराष्ट्र केसरी आहेत आणि उद्याचे महाराष्ट्र केसरी गदेचे दावेदार आहेत. जरा टाळ्या करा या दोन पोरांसाठी. कोणाच्या घरात अशी पोरं तयार होत नाहीत ज्यांच्या 2 मिनिटात शिजणारी, मुरे साहेब 2 मिनिटात शिजणारी मॅगी खाणाऱ्याच्या घरात पैलवान होत नाही. 100 रुपये पावशेरचा बेरण पेणाऱ्याच्या घरात पैलवान होत नाही. 8000 रुपये किलोचा मावा गोवा खाणाऱ्याच्या घरात पैलवान होत नाही. त्याच्यासाठी कष्टाळू मेहनती आणि जिद्दी घराणं असावं लागतं. त्या घरात पैलवान तयार होत असतोय. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद आहे कुस्तीचा. पैलवान कुस्ती करा. ग्रामस्थांनी, हलगेवाल्यांनी सुरुवातीपासून चांगलं काम केलेलं आहे. या कुस्तीवरती कैलासवासी तुळशीराम सुदाम लिमन यांच्या स्मरणार्थ संदीप शांताराम लिमन यांच्या वतीनं निकाली कुस्तीस विजेत्या पैलवान गदा दिली जाणार आहे. हा, आसोले सर जरा जपून बरं का,
नाहीतर पैलवानाचा झटका माहिती आहे, तुमचं वजन आधीच थोडं आहे. पायाला भिंगरी लावून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सोशल मीडियाचं काम चालू आहे असे ज्ञानेश्वर अस्वले, कोल्हापूर, पन्हाळा तालुका, अख्खी महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन त्यांनी लाईव्ह केलं. अलंकार मोरे असेल, सौरभ वाघमडे असेल आणि हलगीवाली सगळी. ही कुस्ती निकालीच करावी लागणार आहे. गदा घेतलेल्याला जरा व्यायाम करायला लागणार आहे. पुढल्या वर्षीपर्यंत चांगलं व्यायाम कर. अरे ग्रामस्थांचं इथं सांगणं आलेलं आहे, यात्रा कमिटीची सूचना आलेली आहे, कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडवली जाणार नाही. ही कुस्ती मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ही सगळीच मंडळी झटत असतात. याच्यामध्ये कुस्त्या जोडणाऱ्यांचं कौतुक आहे, मैदान तयार करणाऱ्याचं कौतुक आहे. यात्रा जत्रा यशस्वीरित्या पार पडावी याच्यासाठी कुणी तनानं, कुणी मनानं, कुणी धनानं, कुणी कायेनं, कुणी वाचेनं सगळ्यांनी सडळ हातानं मदत केली. अरे भरत भाऊ, अक्षय भाऊ गोरोट पैलवान यांनी सुद्धा या सगळ्या कुस्त्या जोडण्यामध्ये फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. युवा महाराष्ट्र केसरी ज्यांच्या घराण्यामध्ये पैलवानकी आहे. नागेश राक्षे वस्तात असतील, ही गावची मंडळी आहेत, पण बाहेर गावच्या सुद्धा पैलवानांनी मदत केली सांगवड्याचं मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. हा, ग्रामस्थांनी कुठलंही कुस्ती मैदान पार पाडण्यासाठी आर्थिक मदत असावी लागते. पैलवानाला तर बक्षीस दिलं मुरे साहेब, पण माझ्यावरती सुद्धा बक्षिसाची उधळण केली, बोलण्यावरती कौतुक केलं या सर्व ग्रामस्थ मंडळींनी. मी धन्यवादास पात्र आहे. माऊली आणि प्रकाश दोन्ही पायाला निकॅप घातलेला माऊली हा हनुमान आखाड्याला सराव करतो. गणेश दांगट वस्तादचा पट्टा. आणि प्रकाश बनकर गंगावेस तालीम कोल्हापूर, माळशिरस तालुक्यातला पैलवान सदाशिवनगरचा, माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातील सराटीचा. अशी कुस्ती पाठीमागं सरायचं नाही, मध्ये कुस्ती करावी लागणार आहे आणि कुस्ती निकालीच होणार आहे. ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे, कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडवली जाणार नाही. दोन्ही भुजा टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. समोरून दोन्ही हातांनी दोघांनी चड्डी पकडलेली आहे. हेच जपायचंय, हेच वाढवायचंय आणि हेच फुलवायचंय. देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य याच्यातून केलं जाते. आणि प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब लेणे कासारसाई यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब लेणे, मी आपला आभारी आहे. ताबा घेतलेला आहे प्रकाश बनकर पैलवांना. अशी कुस्ती शिस्तीमध्ये मस्ती, त्याचं नाव कुस्ती. ज्या घरात पैलवान त्या घराण्याला घरपण आहे, ज्या गावात पैलवान त्या गावाला गावपण आहे. घराण्याला घरपण आणि गावाला गावपण आणणारी पोरं आखाड्यावरती लढतायत. अरे आमचे मार्गदर्शक बाळासाहेबांनी माझ्यासाठी 500 रुपये दिलेले, धन्यवाद. मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे प्रकाश बनकर पैलवांना. गंगावेस तालीम कोल्हापूर, गदांची हव्यासा तालीम, विश्वासदादा हरगोले वस्तादचं मार्गदर्शन
एक चाक मारण्याचा प्रयत्न प्रकाश बनकर पैलवानचा, हे माऊलीनं जाणलेलं आहे. माऊली आणि हात टाकून निघाला. हलगेवाले जपून बसा, एक सऱ्यात घातल्यानंतर हाड मोडलेलं निघल. हा, हलगे जपून बसा, पुन्हा वाजवा यायचं नाही. बावड्याचे हलगे वादर आहेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गाववाली. हो, नियोजन गावानं केलं तर 9:30 बरोबर 1 नंबरची कुस्ती लागली जाणार. आणि या भैरवनाथाच्या नगरीमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा उत्सव, या उत्सवात गेल्या वर्षी 2 महाराष्ट्र केसरी आणि उद्या होणारे 2 महाराष्ट्र केसरी या वर्षी लढतायत. या पोरांकडून अपेक्षा आहे अख्ख्या महाराष्ट्राला भरत बावली आणि संभाजी राक्षे वस्ताद यांचा महाराष्ट्रात नाव आहे. त्यांनी सुद्धा एक काळ गाजवलेला आहे. उनका भी एक जमाना था. गुलशे तालीम आणि गोकुळ वस्ताद तालीम कुठल्या स्पर्धा यांनी सोडल्या नाहीत. नॅशनलच्या असू द्या, सिनियर नॅशनलच्या असू द्या, त्या भरत बावली म्हणनी तर 35 किलो पासून ओपन गटापर्यंत कुठली स्पर्धा सोडली नाही. संभाजी राक्षे वस्ताद हे तसाच वजन गटात खेळले संभाजी राक्षे वस्ताद, आणि अनेकदा आपल्या वजन गटात नॅशनल खेळलेले पैलवान आहेत. या गावचे नागेश राक्षे पैलवान असतील, याच गावचे पैलवान, त्यांच्या माध्यमातून अनेक पैलवान घडवण्याचं काम गणेश लिमण पैलवान असतील, मान कुस्ती संकुलाच्या माध्यमातून पैलवान घडवण्याचं काम त्यांच्याही माध्यमातून चालू आहे. जिल्हा परिषद सदस्य आहे तिथं. मी म्हणलं जिल्हा परिषद सदस्य पद आहे म्हणलं उठणार नाही तुम्ही, पण पैलवान आहे ते उठावं लागणार आहे. हा, पाठीमागं सरायचं नाही, एवढा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात तुमच्या जोडीतल्या 3 कुस्त्या चालतील, एवढा मोठा आखाडा आहे. कुस्ती करा. दोघाच्या तब्येतीकडे लक्ष द्या. काय तब्येती आहेत बघा. नाकावरती वळिंबा लावला तर नाकावरती येणार, नाहीतर आपल्यासारख्याच्या लावल्यावर बिंबीपासून खाली नाही जाणार. घरात एकच असावा तो पैलवान असावा, नसता दुसऱ्याच्या वरातीत नाचणारा नसावा. एकच असावा, सर्वांना थोर असावा. काय करायचे पहिलीची 15, एकच असावा पण सर्वांच्या समोर असावा, सर्वांच्या मोहरा असावा. हे पैलवान घडण्यासाठी तालमीमध्ये वस्तादाचं फार मोठं कार्य असते. नागेश राक्षे वस्ताद आजूबाजूच्या मैदानाला येत असतात. पैलवान कशी कुस्ती करायची त्याला बाहेरून कोचिंग करत असतात. एवढं सोपं नाही वस्ताद व्हायचं. येथे पाहिजे जातीचे येडे गबळ्याचं काम नव्हे. मनुष्य जन्म आली याची फळं तोची अंगी लावावा न मळ. आपण मनुष्याच्या जन्माला आलेलो आहे, त्यामुळं अंगाला मळ लागला नाही पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, कुठल्याही क्षेत्रात नम्रता असावी. नम्रतेनं माणूस मोठा होत असतोय. तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे, नम्र झालो भूता तेने कोंडिले अनंता. भूताच्या अंगी जरी नम्रता असली तरी अनंत कोटी ब्रह्मांडाला कोंडण्याची ताकद नम्रतेमध्ये असते. हलगीवाले जरा उठा. एक येडा कचरा तावत मारा, तावत. हा, पाठीमाग सरायचं नाही, कुस्ती मध्ये करावी लागणार आहे. संचालक साहेबांचं बारीक लक्ष आपल्याकडे तर येत नाही ना कुस्ती. भरत भाऊ लिमण, 2 नावं भरत लिमण आहेत त्याच्यामुळे लय कन्फ्यूज होते. पण इकडे पैलवान आहेत
पैलवान अगोदर, नंतर सिने अभिनेते. बॉडी शो मध्ये सुद्धा त्यांनी मॉडेलिंग केलेलं आहे. हा, राजकीयाचे आकडे गाजवले नाहीत नुसतं भरत बावली म्हणणी, ते सुद्धा पैलवान आहेत. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक. अरे अगोदर पैलवान आणि मग नंतर राजकीय आखाडे. प्रकाश माऊली कुस्ती करा. या महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ कुस्ती. छत्रपती शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवप्रभूंनी जाणलं होतं आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय. याच्यासाठी पोलादी मनगटाची आणि मजबूत मनाची माणसं हवीत. याच्यासाठी पोरं तालिमीमध्ये पाठवायला हवी. म्हणून गाव तिथं तालीम आणि घर तिथं पैलवान ही संकल्पना छत्रपती शिवप्रभूंनी राबवली. म्हणून छत्रपती शिवप्रभूंच्या काळातले मावळे पैलवान होते. संताजी शिळीमकर छत्रपती शिवप्रभूंच्या काळातील एक अस्सल मल्ल. कोंडाजी फर्जंद छत्रपती शिवरायांच्या काळातील चांगला मल्ल. अफजल खानाचं मुंडकं कुणी उडवलं? एका पैलवानानं. त्यांचं नाव संभाजी कावजी कोंडाळकर. इंग्रज सत्तेविरुद्ध पहिला दंड थोपटला एका पैलवानानं, नरवीर उमाजी नाईक. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि छत्रपती शिवरायांची पहिली जन्मोत्सव साजरा करणारे महात्मा ज्योतिराव फुले पैलवान होते. त्यांना शिकवणारे लहुजी साळे व्यवस्थात पैलवान होते. हा पैलवानांचा इतिहास आहे. ज्या ज्यावेळी पैलवानांचा उठाव झालेला आहे त्या त्यावेळी क्रांती झालेली, क्रांती घडलेली आहे. पैलवान कुस्ती करा. अजून गुडगा सुद्धा टेकला नाही दोघाचा. कुस्ती करा. माऊली प्रकाश कुस्ती करायचे. या महाराष्ट्रात भक्ती शक्तीचा संगम आहे. वारकरी संप्रदाय या गावात भरपूर आहे. बरोबर का बापू साहेब? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद कशाचा आहे? आई तुळजा भवानीच्या मळवटाचा. या महाराष्ट्राला गंध आणि छंद जेजुरीच्या खंडेरायाच्या भंडाऱ्याचा. या महाराष्ट्राला गंध आणि छंद, या महाराष्ट्राला गंध आणि छंद पंढरीच्या विठुरायाच्या चंदनी टेळेचा. या महाराष्ट्राला गंध आणि छंद या कुस्ती खेळाचा, बैलगाडीच्या वारीचा आणि पंढरीच्या वारीचा. या महाराष्ट्राला गंध आणि छंद आहे. कुस्ती करा. आम्ही नुसतं कुस्ती कराच म्हणणार आहे. ज्याचं त्यालाच करायचंय. हा, हे कुस्ती शौकीन तुमच्यासाठी बसलेले. जेवढे बसलेले कुस्ती शौकीन आहे 7-7 पिढ्यापर्यंत पैलवानकी रुजत असते, रुजलेले असते. त्यामुळे तुम्ही इथं बसलेला आहे. आपल्या अगोदर आजोबा पंजोबा, खापर पंजोबा कुणीतरी पैलवान असणार म्हणून आपण इथं बसलेलो आहे. प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी इंदापूरहून आलेले कुस्ती बघण्यासाठी. अभिषेक शहाणे कुदळीनं खाल्लं तरी हाड घावणार नाही. हा, पैलवान कुस्ती करायचे. आणि प्रकाश बनकर पैलवान कब्जा घेतलेला आहे. कुस्ती सोडवली जाणार नाही, ग्रामस्थांचा निर्णय आहे. 2022 ला सगळ्या महाराष्ट्राचा अंदाज चुकला संभाजी वस्तात. 2022 ला सातारला अधिवेशन झालं. पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर ही फायनलला कुस्ती आली. कोणाचाही अंदाज नव्हता. कोण म्हणायचं किरण भगत, कोण म्हणायचं सिकंदर शेख, कोण म्हणायचं शिवराज राक्षे. पण या पृथ्वीराज पाटलांना आणि प्रकाश बनकरनं सगळ्याचा अंदाज चुकवला आणि 2022 ला सातारला उपमहाराष्ट्र केसरी झाला.
हा हा सिकंदर शेख पैलवानला छडी टांगणावरती आसमान दाखवलं होतं प्रकाश बनकर पैलवानना. दोघं एकाच तालमीतले. अशा जबरदस्त कुस्त्या रती महारथी या सांगवडे गावात येतात, कारण पैलवानाचं गाव आहे. पुढल्या वर्षी या गावातले जवळजवळ बरेचसे पैलवान अजून वाढले पाहिजे. अर्धा तास झालं कुस्ती चालू आहे. कुस्ती सोडवली जाणार नाही. मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चालू आहे. रात जितनी अंधेरी होते तारा उतना ही चमकता है. बेधडक लढणारे पैलवान, लाटांचा विचार करणारे नाव कधी किनारा गाठत नाही. तसा यशाची आणि अपयशाची पर्वा करणारे पैलवान नाहीत. गिस्सा मारण्याचा प्रयत्न प्रकाश बनकर पैलवानचा. जंगल में बहुत सारे पेड़ होते लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में भी बहुत सारे खेल लेकिन कुस्ती जैसा नहीं. प्रत्येक वेळेचं छायाचित्र टिपण्याचं काम ज्ञानेश्वर अस्वले सर, ज्यांनी रोजचा प्रवास माझ्या अंदाजानं 700-800 किलोमीटर होत असावा 24 तासातला. आज पुण्यात असलं तर दुसऱ्या दिवशी परभणी, यवतमाळ, विदर्भ, मराठवाडा सगळीकडे जातात. नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली सगळ्या भागामध्ये हे युट्यूबवाले जात असतात. त्यांना सहकार्य करणारे सौरभ वाघमडे युट्यूब चॅनलवर असतील, अलंकार मोरे असतील, फोटोग्राफर. त्या अस्वले सरांवरती रामकृष्णांना सातव पाटील यांनी खुश होऊन 1.5 लाख रुपयाचा मोबाईल दिला बक्षीस म्हणून. हो, आणि संभाजीराव शिवस्ता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. फॉर्च्युनर गाडी 55 लाख रुपयाला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी आतापर्यंतच्या इतिहासात रामकृष्णांना सातव पाटील वाघोली यांनी महाराष्ट्र केसरीसाठी फॉर्च्युनर गाडी आणि 5 लाख रुपये बक्षीस. उपमहाराष्ट्र केसरीसाठी 25 लाख रुपयाची स्कॉर्पिओ एन गाडी आणि 2.5 लाख रुपये बक्षीस. आणि प्रत्येक गटासाठी बुलेट गाड्या आणि उपविजेतेसाठी स्प्लेंडर गाड्या ठेवल्या होत्या. त्या रामकृष्णांना सातव पाटलासाठी एकदा जोरदार टाळ्या करा त्या सर्व टीमसाठी. हा, आसोले सरांचं फार मोठं योगदान आहे म्हणून तर 1.5 लाखाचा मोबाईल दिलाय हो बक्षीस म्हणून. आम्ही 10 वर्ष झालं कॉमेंट्री करतोय पण आम्हाला तिथपर्यंत जाता येणार मोबाईल घ्यायला. शबास आहे. हलगेवाले बसाना होती तर बसा नाही काय होत. दोन्ही पैलवानाच्या वजनाचा अंदाज घेतला तर 100+ दोन्ही पैलवान आहे. अंगावरती कुस्ती पडली की चपाती झाल्याशिवाय राहणार नाही. दहा मिनिटं भरत भाऊ, 10 मिनिटं कमिटीचा निर्णय. 10 मिनिटं कुस्ती अशीच चालवावी लागणार आहे. जर झाली तर ठीक, नाहीतर पुन्हा नंतर तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. कमिटी जरा पाण्याच्या बाटल्या दे, त्यांना आवाज निघत नाही, कोरडा झालाय कसा. हे बघा MH 45
BD 8118 कुणाची गाडी आहे ती काढा लवकर. 10 मिनिटात जर झाली नाही तर पॉइंट वरती कुस्ती. एक नंबरची कुस्ती. पैलवान संभाजी मारुती रक्षे ऑल इंडिया चॅम्पियन भरत मच्छिंद्र लिमण, संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कैलासवासी तुळशीराम सुदाम लिमण यांच्या स्मरणार्थ संदीप शांताराम लिमण यांच्या वतीनं दोघाचाही चेहरा ओळखू येत नाही एवढा दोघांनाही घाम आलेला आहे. हे खरं सोनं आहे. पैलवानाचं खरं हे सोनं आहे. इथपर्यंत टिकण्यासाठी आधी 20 वर्ष घासावं लागतंय, त्यावेळी हे चमकते. लोखंड गंजत असते आणि चंदन झिजत असते. झिजणाऱ्याला पंढरीच्या पांडुरंगाच्या बहाळी लावलं जाते आणि गंजणाऱ्याला भंगारामध्ये जमा केलं जाते. मग गांजायचं का झिजायचं हे आपण ठरवायचंय. 8118 गाडी कोणाची काढा लवकर. हा त्याची हवा सोडली जाईल नाही तर. 8 मिनिटं टाइम राहिलेला आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. आयुष्यामध्ये 3 गोष्टी कुणाची वाट पाहत नसतात. चाललेलं वय कुणासाठी थांबत नाही. चाललेली वेळ कुणासाठी थांबत नाही आणि आलेला मृत्यू कुणासाठी थांबत नाही. बोला भरत भाऊ. हा दुखापत नकोय. सीझन अजून फुल चालू आहे. रोज कुस्ती मैदान आहे. बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. या खेडच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेलं तर कुस्तीवरती बकरं दिलं जातं, बोकाड दिलं जातं, कोंबडा दिला जातो आणि भांडी प्रतिमा हे दिलं जाते. काही भागामध्ये सांगली जिल्ह्यात गेलं तर म्हशी दिल्या जातात. पंजाबमध्ये सुद्धा म्हशी दिल्या जातात. हरियाणामध्ये सुद्धा म्हशी दिल्या जातात. पुण्यामध्ये काही भागात शहरात सोनं दिलं जाते. जळगाव म्हणजे खानदेशामध्ये भांड्याचा सेट दिला जातो. पण आपल्या इकडे रोख स्वरूपात इनाम दिला जातोय, गदा दिली जाते. प्रत्येक भागाभागामध्ये वेगवेगळी प्रथा परंपरा. जहां डाल डाल पर चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. हा भारत देश विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशानं खऱ्या अर्थानं कुस्ती परंपरा जोपासलेली आहे. भारतामध्ये 28 घटक राज्य, 7 संघराज्य, पण महाराष्ट्राला कुस्तीचं राज्य म्हणून ओळखलं जाते. प्रकाश बनकर, माऊली कोकाटे पैलवान. 5 मिनिटाचा टाइम राहिलेला आहे. या 5 मिनिटात जर कुस्ती झाली नाही तर पंचांचा इथं सूचना आलेली आहे. जो पहिला पॉइंट घेईल 5 मिनिटात करावीच लागणार आहे. हा एक कुणीतरी एक जिंकणार आहे, एक पराभूत होणार आहे. एकदा जिंकल्यानं कोण सिकंदर होत नाही, एकदा पराभूत झाल्यानं कोण फकीर होत नाही. रोज कुस्ती मैदान आहेत. हे तर कुस्ती शिकवते. भरत भाऊ तुम्ही सुद्धा कित्येक वेळा नंबरापर्यंत जाऊन पाठीमागा आलेला आहे. पराभव मान्य करावा लागतो. यशानं हुरळून जायचं नसते, पराभवानं खचून जायचं नसते. 5 मिनिटात कुस्ती करावं लागणार आहे. हा 5 मिनिटात निकाली झाली तर गावच्या वतीनं 11,000 रुपये. अजून टाळ्या करा जरा. गावानं पुन्हा 11,000 रुपये वाढवलेले आहेत. भैरवनाथ महाराज यात्रा, जागृत देवस्थान ग्रामदैवत, माऊली प्रकाश कुस्ती करायचे.
शेवटचे 3 मिनिटं पैलवान कुस्ती करा. मगाशी सांगितलं वेळ कुणासाठी थांबत नाही, समय किसी का गुलाम नहीं होता, वो चलता ही रहता है अभी के पेट जैसा. कुस्ती करा. बालपणात वाढदिवस होतात, तरुणपणात वडावडीचे दिवस असतात आणि म्हातारपणात बळच दिवस काढायचे असतात. आसवले सर जरा सगळीकडे कॅमेरा फिरवा, सगळीकडे कॅमेरा फिरवा. अजून रात्रीच्या 10 वाजून गेलेले आहेत, अजून कुस्ती शौकीन तर हजर आहे. भैरवनाथ महाराजांचा उत्सव प्रत्येक वर्षी जंगी तयारी केली जाते आणि मैदानाची सांगता या कुस्ती मैदानानं, या मर्दानी खेळानं केली जाते. पाठीमागं सरायचं नाही, कुस्तीमध्ये करायचे. अखंड चराचर सृष्टीचा परमात्मा इथं सामावलेला आहे, प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये, प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये. शेवटचे 2 मिनिटं. ना चिंता ना भय, भोले बाबा की जय. पाठीमागं सोडू नका, मध्ये चला. कुस्ती निकालीच करावी लागणार आहे. पूर्वीच्या काळी बेमुदत कुस्ती निकाली असायच्या, पण आता 3-3 मिनिटाचे 2 राऊंड आलेले आहेत. 6 मिनिटात पैलवानाला नीट उभा सुद्धा राहता येत नाही, इतकी गतिमानता आलेली आहे. बोट द्यायची नाहीत, बोट मोडायची नाहीत, कुस्ती करावी लागणार आहे. एक मिनिट राहिलेला आहे फक्त. पुन्हा पॉइंट वरती कुस्ती लागेल. ही महाराष्ट्राची माती किती कसदार आहे. संतांच्या, शुरांच्या, वीरांच्या, थोर महापुरुषांच्या बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती. ही माती नीती जपते, नाती जपते, शेती जपते, मर्दुंकी आणि पुरुषार्थ जपते. या मातीनं नीतिमत्ता जपलेले सांगवड्याच्या कुस्ती पॉइंट झाल्याशिवाय सुटली जाणार नाही. हा, हे बघा, अध्यक्ष बाळासाहेब मोकाशी यांच्या मनाला आनंद वाटून माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आता काय पाण्याची गरज नाही, घसा पुन्हा ओला झाला. अध्यक्ष बाळासाहेब सोपन मोकाशी 2026 ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेचे अध्यक्ष यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. हे बघा, कब्जा घेतल्याशिवाय पॉइंट दिला जाणार नाही, चड्डी पकडायची नाही, नकारात्मक कुस्ती करायची नाही, पूर्ण ताबा घेतल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. दोन्ही पंच सगळ्यात जास्त स्पर्धा खेळलेले पंच आहे प्रत्येक वजन गटात. प्रत्येक वर्षी वेगवेगळा वजन गट. मला वाटतं राक्षसवास्तात तुम्ही फक्त ओपनला खेळला नसाल. 28 किलो वजन गटापासून ते कुठपर्यंत
68-74. कमाल जमादार वस्ताद आज आपल्यामध्ये नाही, तुमचं सारखं नाव घ्यायचे. दशरथ डोंगरेंनी परवाच नाव काढलं होतं, तुमची तळेगावला कुस्ती झाली होती. त्यानंतर विलासांना भांगे असतील, हा आप्पासाहेब जगदाळे, महाराष्ट्र चॅम्पियन आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, त्यांच्या गावचा पैलवान आहे. आप्पासाहेब जगदाळे सुद्धा बिराजदार मामांचेच पट्टे. पॉइंट वरती कुस्ती, पहिला पॉइंट घेईल तो विजय, हाजीर तो वजीर. अपयशाचे डंक बसल्याशिवाय यशाचे पंख फुटत नसतात. पॉइंट वरती कुस्ती चालू झाली. बोट द्यायची नाहीत, बोट मोडायची नाहीत. अजून एकदा बजरंग बलीचा सगळेजण जय जयकार करूया. पैलवानाला स्फूर्ती येईल. येतो धर्मस्य ततो हनुमान, जिथं धर्म आहे तिथं हनुमान आहे. येतो हनुमान ततो जय. सगळ्यांनी वरती हात करा. बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की जय श्रीराम. शाबास आहे. छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. रामाचा छंद असल्याशिवाय देह कामाचा असू शकत नाही. आणि राम व्हायचा असेल तर वनवास भोगावाच लागणार आहे. राम व्हायचा असेल तर हाताचे हातोडे मानेवरती, दोघांचं लक्ष एकमेकावरती लागलेलं आहे. आता दोघांचं डावाचं चॅनल आता बाहेर निघणार आहे. कोण कसा पॉइंट घेईल, कोण कसा, त्यातून वाचण्याचा प्रयत्न चालू आहे. दोन्ही पैलवान महाराष्ट्राच्या अस्सल हिरे आणि मानाचे तुरे. एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न होता माऊलीचा. यांच्या वस्तादाचं फार मोठं कसब आहे. गुरु असल्याशिवाय अशी रत्न घडत नाहीत. गुरु आमचा मार्गदाता खरा, ज्ञानियाचा झरा अखंडित. काढून टाकती दोष आमुचे, करी उपदेश बहुमोल. बहुमोल उपदेश केल्याशिवाय अशी रत्न घडत नाही. या कुस्तीवरती कैलासवासी तुळशीराम सुदाम लिमण यांच्या स्मरणार्थ संदीप शांताराम लिमण यांची गदा आहे. या गदेबरोबर भैरवनाथ महाराजांचा किताब सुद्धा, भैरवनाथ केसरी किताब सुद्धा आहे. वस्ताद व्हायचं एवढं सोपं नसते. रोज मस्तीचा खुराक खाऊन साधू संताप्रमाणे राहायला लावतो, त्याचं नाव वस्ताद आहे. घरामध्ये आपल्याला एक पोरग आवरत नाही. घरात 15 माणसं असली तरी एक पोरग सगळ्याच्या नाकीनं आणते. पण वस्तादाकडं अनेक तालुक्यातली, अनेक जिल्ह्यातली वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या विचारांची पोरं एकत्रित करून त्यांना साधू संतांप्रमाणे राहायला लावणारा वस्ताद असतोय. शरीर रूपी मडक्याला आकार देणारा कुंभार म्हणजे वस्ताद असतोय. कुस्ती करा. बोलून बोलून मला पुन्हा भूक लागायला लागली. तुम्ही कुस्ती करा ना. एकेरी पटका हल्ला, दुहेरी पटका हल्ला आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न. पंचाचा निर्णय. करा दोघांसाठी टाळ्या, करा दोघांसाठी टाळ्या. दोन्ही नम्र आणि निष्ठावान पैलवान आहे. कंट्रोल, कब्जा पूर्ण घेतल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. आणि पंचांनी थाप टाकल्याशिवाय कब्जा मजबूत सोडायचा नाही. हो, इथं सगळी जुनी जाणती या लाल मातीची सेवा केलेली मंडळी बसलेली.
सगळी जुनी जाणती. रोज लाल मातीचा घामाना चिखल करावा लागतोय. पैलवान अमोल भाऊ राक्षे उशिरा का होईना पण निवेदकावरती बक्षीस रुपये आशीर्वाद दिलेला आहे. 500 रुपयाचं बक्षीस पैलवान अमोल भाऊ राक्षे. हा हे बघा कुस्ती कमिटीचं यात्रा कमिटीची सूचना आलेली आहे. पॉइंट घेतल्याशिवाय कुस्ती सोडवली जाणार नाही. आमच्या मनाचं सांगत नाही, कमिटीचा पूर्ण निर्णय. हा आजपर्यंत गेल्या वर्षी सुद्धा कुस्ती 1.5 तास होती पण कुस्तीचा निकाल घेतल्याशिवाय गाव घरी गेलं नाही. हा गेल्या वर्षी सुद्धा फार कुस्ती झाली दादा शेळकेची आणि पृथ्वीराज पाटलाची. हो जवळजवळ या मातीत महाराष्ट्र केसरी असेच पैलवान लढले. गाव छोट आहे पण धाडस मोठ आहे. कुस्तीवर प्रेम करणारं गाव आहे. हो 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 हे बघा अलंकार फोटोवाले गावले. नाही नाही तुम्ही गावला बघा तसाच फोटो निघला का काय. अभिजित तानाजी राक्षे पाटील यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस. हा 500 रुपयाचं. अशा कुस्त्याने असं मैदान धन्यवादास पात्र असणारी मंडळी. मगाशी सांगितलं देव देश आणि धर्म हो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गुणाधिक्यावरती माऊली कोकाटे विजय झाला. भैरवनाथाच्या नावानं